पर्यावरण संरक्षण और जन जागरूकता का संदेश देने के लिए रायगढ़ जिले के रोहा निवासी सुबोध गांगुर्डे वर्ष 2022 से साइकिल पर भारत भ्रमण कर रहे हैं। अब तक वह देश के 10 राज्यों की यात्रा पूरी कर चुके हैं। महाराष्ट्र पहुंचने पर उन्होंने सांसद श्रीकांत शिंदे से ठाणे स्थित उनके निवास स्थान पर मुलाकात की। साइकिल से देश भर में पर्यावरण जागरूकता का संदेश फैलाने वाले सुबोध गांगुर्डे के इस सराहनीय प्रयास की जानकारी मिलने पर सांसद श्रीकांत शिंदे ने उनका सम्मान किया और उन्हें नई साइकिल भेंट कर आगे की यात्रा व अभियान के लिए शुभकामनाएं दी। कुंदा विजय गांगुर्डे, मी आपल्या महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील रोहा तालुका येथील एक पर्वतारोही आहे। मी ह्या प्रवासाची सुरुवात शक्ती संकल्प सफर या प्रवासाची सुरुवात जगातलं सगळ्यात उंच मोटरेबल पास उमलिंगला 19,024 फुटावरून केली होती आणि आता महाराष्ट्रामध्ये येईपर्यंत 42,900 किलोमीटर पूर्ण केले। याच्यात मी लडाख नंतर निघाल्यानंतर हिमाचल, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, राजस्थान, गुजरात आणि आत्ता आपल्या महाराष्ट्र म्हणजे 10व्या राज्यामध्ये एंट्री केली आहे। या प्रवासाचा मेन उद्देश जो आहे तो आपल्या युवांमध्ये राष्ट्रभक्ती, त्याच्यानंतर नशामुक्त भारतीय युवा आणि त्याच्यासोबतच पेट्रिओटिझम म्हणजे देशभक्ती म्हणजे नक्की काय याच्यावरती मी सेशन घेतोय आणि पुढे येणाऱ्या 57,000 किलोमीटर्समध्ये हा प्रवास असा सुरू राहील। आता पुढचे 2 महिने मी महाराष्ट्रामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्य पूर्ण करेल आणि राज्यातल्या युवांच्या गाठीभेटी घेईल आणि 1 लाख वृक्षारोपण लावण्याचा मानस आहे माझा। माझी आणि डॉक्टर साहेबांची भेट म्हणजे मला अपेक्षित सुद्धा नव्हतं की माझी कधी डॉक्टर साहेबांसोबत भेट होईल, बट ते योगायोग असा घडून आला की माझी भेट झाली डॉक्टर साहेबांसोबत आणि डॉक्टरांनी पहिल्याच भेटीमध्ये मला जो जशा प्रकारचा प्रतिसाद आणि सपोर्ट दिलाय तो या प्रवासामध्ये खूप महत्त्वाचा ठरलाय आणि हे पुढे पण या प्रवासामध्ये खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात। तर मी धन्यवाद करू इच्छितो भाईंचं सुद्धा, म्हणजे आपले जे डेप्युटी CM आहेत एकनाथ शिंदे त्यांचा सुद्धा आणि सोबतच डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा सुद्धा आणि माझे मेंटर मनीष सहाने सर यांच्या मार्फत माझी डॉक्टरांसोबत भेट झाली, त्यामुळे सगळे धन्यवाद। मला आजच सुबोध गांगुर्डे जो पर्वतारोही पण आहे आणि याच्या अगोदर सुद्धा त्यांनी 42,000 किलोमीटरचा सायकलचा प्रवास त्यांनी केलेला आहे आणि आज सहज एका कार्यक्रमानिमित्त त्याची आणि माझी भेट झाली आणि त्यांनी मला सांगितलं की आता 1 लाख किलोमीटर तो पूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये प्रवास करणार आहे। त्या 1 लाख किलोमीटरमध्ये वेगवेगळे मेसेजेस जो आहे हे युवकांना तो देणार आहे आणि त्याचबरोबर 1 लाख झाडं सुद्धा लावणार आहे, 1 लाख लोकांना भेटणार आहे तो त्याच्या प्रवासामध्ये। मला वाटतं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि एक युवा ह्या मोटिवेशननी काम करतोय आणि ते देखील सायकलवरून। लोक जे आहेत हा प्रवास करत असतात गाड्यांनी बाकी सगळ्या गोष्टींनी, पण आज महाराष्ट्रातील एक तरुण, कोकणातील एक तरुण महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये जाणार आहे, देशामध्ये जाणार आहे आणि याच्या अगोदर सुद्धा त्यांनी एकदम हायेस्ट मोटरेबल रोड पासून सुरुवात त्यांनी सायकलिंगची केली होती आणि आज पुन्हा ती सुरुवात जी आहे ती तो त्या ठिकाणी करतोय। मला वाटतं असे युवक जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये आपल्याला कमी बघायला मिळतात आणि तो जो मेसेज जो कॅरी करतोय, जो मेसेज देणारा युवकांना तो महत्त्वाचा आहे आणि म्हणून आज त्यांनी अपेक्षा व्यक्त केली की बाबा म्हणजे त्यांनी नाही अपेक्षा व्यक्त केली, हे बोलणं चुकीचं आहे की बाबा त्यांनी कुठली अपेक्षा व्यक्त केली। मी त्याला बाबा विचारत राहिलो सारखं की बाबा काय तुला आज आला मला भेटण्यासाठी, तर तो बोलला मला फक्त शुभेच्छा द्या बस।